नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. आजचा दिवस गाजला तो वक्तव्यांनी आणि एका मुलाखतीनं. पहिलं वक्तव्य शरद पवारांचं. एका मुलाखतीत शरद पवारांनी एक भाकीत केलं ज्यामुळे महाराष्ट्रासह देशाचं राजकारण ढवळून निघालंय. दुसरं वक्तव्य पुन्हा एकदा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधींचे राजकीय सल्लागार मानल्या जाणारे सॅम पिट्रोडांनी केलेलं, ज्यानं वादळ तर उठलंच, पण देशातील काँग्रेस नेत्यांना डॅमेज कंट्रोलसाठी धावाधाव करावी लागली. तिसरं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तेलंगणातील प्रचार सभेत. उद्योगपती अंबानी अडाणींवरून मोदींनी चक्क काँग्रेसला बॅकफूटवर टाकलं. नंतर स्वतःला सांभाळत काँग्रेसनंही प्रत्युत्तर देत फ्रंट फूटवर आलं. ही सगळी वक्तव्य, त्यांचे पडसाद, त्यातील राजकारण आणि त्याचे परिणाम, या सगळ्या गोष्टी आपण आज झिरो आवरमध्ये पाहणार आहोतच. सोबतच राज्यातल्या राजकीय सभांचाही आढावा घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात शरद पवारांच्या मुलाखतीनं. शरद पवारांनी 4 मे रोजी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी म्हटलंय की लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. तुमचा पक्षही विलीन होईल का, असं विचारल्यावर त्यांनी कोणतंही थेट उत्तर न देता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचं सांगितलं. नक्की काय म्हणालेत शरद पवार मुलाखतीत ते पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. काँग्रेस आणि आम्ही दोघंही नेहरू गांधी विचारसरणीने चालणारे, मात्र या बाबतीत कुठलाही निर्णय सहकार्यांच्या संमतीशिवाय आम्ही घाईनं कुठलाही निर्णय घेणार नाही. आगामी काळात छोटे पक्ष आमच्या सोबत येताना पाहायला मिळतील, असं माझाशी बोलताना पवार म्हणाले. आमची ताकद वाढत आहे. आमच्या विचारधारेला समोर ठेवून येणाऱ्यांची संख्या मोठी असेल. काँग्रेसची आणि आमची विचारधारा ही सारखी आहे. एबीपी माझाशी बोलताना पवार हे म्हणाले. त्यामुळे ही विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आमच्या सोबत येणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळेल. खरं तर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला इतिहासाचीही किनार आहे. साल 1969 काँग्रेस दुभंगली आणि पवारांनी इंदिरा गांधींच्या काँग्रेस आरचा साथ दिला. साल 1977 पुन्हा एकदा काँग्रेस फुटली. त्यावेळी इंदिरा गांधींची साथ न देता पवारांनी काँग्रेस यू बरोबर राहण्याचं ठरवलं. साल 1978 पवारांनी जनता पक्षाबरोबर महाराष्ट्रात सरकार बनवलं. साल 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी ते सरकार बरखास्त केलं. 80च्या दशकाच्या सुरुवातीला पवार काँग्रेस एसचे अध्यक्ष झाले, पण दशकाच्या उत्तरार्धात राजीव गांधींच्या काळात परत एकदा शरद पवार राष्ट्रीय काँग्रेसमध्ये परतले. ते थेट 1999 सालापर्यंत काँग्रेसमध्येच राहिले आणि सोनिया गांधींच्या विदेशी मूळ मुद्द्यावरून काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. आता हे सगळं सांगण्याचे कारण एवढेच की शरद पवारांनी काँग्रेसच्या आत बाहेर बरेचदा केले आणि त्यामुळेच आजच्या पवारांच्या वक्तव्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनते राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते याच्या चर्चा सुरू झाल्या. पवारांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी पाहूयात पवारांच्या वक्तव्यावरचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न: येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार. शरद पवारांचं भाकीत खरं ठरेल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होणार असे शरद पवार म्हणाले. नक्की किती आहेत असे पक्ष?
तर आज देशात निवडणूक आयोगाच्या सर्वात ताज्या आकडेवारीनुसार 6 राष्ट्रीय पक्ष, 57 प्रादेशिक पक्ष आणि 2700च्या वर अनरेकग्नाइज्ड म्हणजेच अस्वीकृत पक्ष आहेत. असो, शरद पवारांच्या याच राजकीय भविष्यवाणीवर थेट सरकारचीच प्रतिक्रिया आली आहे. असं आम्ही का म्हणतोय तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनीही यावर प्रतिक्रिया दिल्यात. त्या पाहूयात. पवार साहेब मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसत आहे. त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहे. तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अनुभव आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालत आहेत. त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी. त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा. तर ते काही नवल नाही. यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करते. ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी काय मत व्यक्त करावं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या शरद पवारांच्या विधानावर राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे. त्यांचा जन्मतःच काँग्रेस विचारधारा आहे. ही सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीनं सांभाळेल. मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल तर ओडिशा असेल किंवा इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्याने जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेले आहे. पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा, आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात. त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल. एक जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं. त्या इंटरव्ह्यूमध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रदेश, याचा अर्थ ही मराठी भाषा आहे. अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे. आता या बातमीला पुष्टी दिली ती नुकतीच काँग्रेस सोडून सेनेत गेलेल्या संजय निरुपमांनी. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पुत्र आणि पुत्री प्रेमामुळे तुटले हे आरोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विलीनीकरण हे सुद्धा सुप्रिया सुळेंच्या नावावरच अडकले असल्याचा दावा संजय निरुपमांनी केला. तोही बघूया. आणि त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी हे विलीनीकरण कसे आणि का शक्य आहे याचे जणू लॉजिकच मांडले असे म्हणावे लागेल. पाहूया. एनसीपीचा प्रयत्न एक बरेच वर्षांनी चालू आहे काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे, आणि काँग्रेसतर्फे पण प्रस्ताव होता. पवार साहेबांची अशी इच्छा होती की जेव्हा एनसीपीचा विलीनीकरण काँग्रेसमध्ये होईल तेव्हा सुप्रिया सुळे जो त्यांची मुलगी आहे त्यांच्या हातात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कमान दिली पाहिजे. त्या प्रस्तावावर काँग्रेस नेतृत्वाने एक ऑब्जेक्शन घेतलं. क्षेत्रीय दल पार्टी मर्ज करणार काँग्रेसमध्ये, तो बाकी नाही, यांची तयारी आहे. शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती देखील विलीन होऊ शकते का काँग्रेसमध्ये? त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला होता आणि त्याचं उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं की
काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः शरद पवार गटामध्ये काही फार वैचारिक अंतर नाही आहे आणि ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक अंतर काही नाही आहे. आणि मग त्यामध्ये त्यांनी पुढे असं म्हटलं की हे माझ्या सहकाऱ्यांची विचार करून पुढे निर्णय घेता येईल. या सर्व राजकीय घडामोडींनंतर आता वळूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आणि परत एकदा आजचा प्रश्न सांगते. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार. शरद पवारांचं भाकीत खरं ठरेल असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्सवरून राधा डोंगरे यांची. शरद पवार गट आणि ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होतील, त्याशिवाय दोघांना पर्याय नाही. युट्यूबवरून वसंत मुळे. शरद पवारांची तुतारीच पहिले जाणार काँग्रेसमध्ये. युट्यूबवरून विकास चव्हाण. पवार खरं तेच बोलले, ती काळाची गरज आहे. फेसबुकवरून प्रमोद काळे. पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात, हा इतिहास आहे. फेसबुकवरून चंद्रशेखर सोनावणे. काँग्रेस संपण्याच्या मार्गावर आहे. इंस्टाग्रामवरून श्रीकांत बागडे. 4 जून नंतर कोणताच घटक पक्ष दिसणार नाही. शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकारणावर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे. आपण आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. अंकुशजी नमस्कार. 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. इतकी वर्ष आपण शरद पवारांबरोबर राहिलात आणि आपण त्यांना इतक्या जवळून बघितलं. आजचं हे जे वक्तव्य आहे विलिनीकरणाचा, अनेक पक्ष विलीन होऊ शकतात काँग्रेसमध्ये, याचा नक्की काय अर्थ लावायचा? सरिता, गेली 50-60 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असलेले पवारसाहेब सत्तेमध्ये देखील होते, विरोधी पक्षामध्ये देखील होते आणि गेली 60-70 वर्षाचं राजकारण त्यांनी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. ते ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा उल्लेख करतात किंवा वक्तव्य करतात, कारण पवारसाहेबांना भविष्याची चाहूल ही अगोदरच लागलेली असते आणि ती चाहूल लागल्यानंतरच ते आपलं ते वक्तव्य करीत असतात. त्याचप्रमाणे कदाचित आजचं इंडियन एक्सप्रेसला किंवा माझाला त्यांनी जी मुलाखत दिली त्याप्रमाणे त्यांनी ते वक्तव्य केलं आहे. आणि असं होणं हे काही फारसं कठीण नाही, कारण आज देशामध्ये जे अनेक पक्ष असे आहेत की जे ते पूर्वी आज सध्या पक्षाचं त्यांचं नाव वेगळं असेल पण त्या पक्षामध्ये काम करणारी नेते मंडळी यापूर्वी काँग्रेस पक्षामध्ये काम करीत होती. अगदी आपण उदाहरण द्यायचं झालं तर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा ज्या काही छोटे मोठे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष म्हणून ते जरी काम करत असले तर ते केव्हा ना केव्हा तरी काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर लोकांची उत्सुकता जी आहे अंकुशजी, ती खास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाबद्दल आहे आणि त्यामुळे इतर तर आहेतच जसं आपण म्हटलं तसं, पण खास शरद पवारांच्या पक्षाच्या विलिनीकरणाची शक्यता तुम्हाला किती वाटते? नाही, पवार साहेबांनी जे वक्तव्य केले ते आपणही सांगितलं की अशी शक्यता आहे. आता छोटे छोटे पक्ष संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे. उघडपणे त्यांची ती वक्तव्य चालली, त्यामुळे छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष चालवणं अतिशय कठीण आहे. सगळ्याच बाबतीमध्ये साधन सामग्री असेल, आर्थिक परिस्थिती असेल, त्यामुळे कुठेतरी जे जे गांधी नेहरू विचारांचे पक्ष आहेत, कदाचित नावं त्यांची वेगळी असतील, त्यांनी एकत्र येण्याची कदाचित प्रक्रिया सुरू होईल. साहेबांनी तर स्पष्ट सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्हा दोन्ही पक्षांची विचारधारा एक आहे. गांधी नेहरूंच्या विचारावरती आम्ही या ठिकाणी राजकारण करतो, त्यांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. फुले शाहू आंबेडकर हा वारसा देखील काँग्रेसच्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे साहेबांनी हे सूचक केलंय. अर्थात
निर्णयापर्यंत साहेब आजपर्यंत आलेले नाहीत. निवडणुका झाल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी इतर राज्यातील नेत्यांशी चर्चा करून त्या बाबतीमध्ये काय तो निर्णय करू शकतील. पण दोन्ही पक्षांची विचारधारा एक असल्यामुळे जर का आपल्याला भारतीय जनता पक्षाला भविष्य काळामध्ये रोखायचं असेल तर कुठेतरी एकत्र आले पाहिजे, अशा प्रकारची त्यांची भूमिका जी आहे ती माझ्यासारख्या त्यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पटते. अर्थात साहेब किंवा साहेबांचे ज्येष्ठ सहकारी सगळे जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही करूया. अंकुशजी, पक्षाच्या आत अशा पद्धतीची चर्चा कधी झाली आहे का, खास आपल्या पक्षापुरती मर्यादित? नाही, आजपर्यंत अशी पक्षामध्ये चर्चा कधी झाली नाही. पण ज्या वेळेला मी आता पुणे शहरामध्ये काम करतो, पुणे शहरातले काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, समावेश कार्यकर्ते हे अनेक वेळेला आमच्याशी एकत्र चर्चा करत असताना म्हणत असतात की दोन्ही काँग्रेसने आता एक आलं पाहिजे, आपण सत्तेमध्ये एकत्र येतो, आघाडी म्हणून एकत्र येतो, तेव्हा आता दोन्ही काँग्रेसने एकत्र आलं पाहिजे. पण अर्थात ते करत असताना तो काही निर्णय आमच्या स्थानिक पातळीवरती होणार नाही. काँग्रेसच्या बाबतीमध्ये देखील काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरती किंवा प्रदेश पातळीवरती होण्यासारखा नाही. तो निर्णय जो व्हायचा असेल तर तो देश पातळीवरती नक्कीच, आणि देश पातळीवरचा निर्णय करणे किंवा चर्चा करणे हे शरद पवारांसाठी फारसं कठीण नाही, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मात्र एक दावा आज संजय निरुपमांनी केला जो महत्त्वाचा आहे. त्यात कुठेतरी ही चर्चा आधीच काँग्रेस बरोबर झाली, पण सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष करावं या गोष्टीमध्ये कुठेतरी ती अडकली असं त्यांनी म्हटलंय. काय तथ्य आहे? सरिता अनेक पक्ष फिरून पुन्हा शिवसेनेमध्ये आणि ते सुद्धा दुसऱ्या फुटलेल्या शिवसेनेमध्ये जाणाऱ्या संजय निरुपमच्या वक्तव्याला काय अर्थ आहे? आणि सुप्रियाताईंनी पहिल्यापासून आपलं स्पष्ट सांगितलंय की मी राज्याच्या राजकारणामध्ये मला रस नाही, देशाच्या राजकारणामध्ये, लोकसभेमध्ये किंवा राष्ट्रीय पातळीवरती काम करण्यामध्ये मला रस आहे. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र प्रदेशचं अध्यक्षपद घेणं हे आणि त्याच्यावरती ते अडलं हे सपशेल खोटं आहे. तुम्ही संजय निरुपम यापूर्वी का बोलले नाहीत? आणि ज्यांना काँग्रेस पक्षांनी 6 वर्षासाठी बाहेर काढलेलं आहे त्यांच्या मताला आपण काय किंमत देत आहे? काही अर्थ नाही संजय निरुपमच्या या वक्तव्याला. आणि ताईंनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मला राज्याच्या राजकारणामध्ये कुठलाही रस नाही. केंद्रामध्ये लोकसभेमध्ये मी माझं महाराष्ट्राचं पुणे जिल्ह्याचं बारामतीचं प्रतिनिधित्व करणार. आणि अशा कुठल्या या गोष्टी कुठे आटी टाकून होत नसतात की बाबा आम्हाला हे द्या तुम्हाला ते द्या. जर दोन्ही पक्षाची विचारधारा एक आहे तर हे विचारधारा एकत्र येण्यासाठी त्याच्यामध्ये पवारसाहेब जो सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य राहणार आहे. त्याच्यामुळे या वक्तव्याला फारशी किंमत आम्ही देत नाही. अंकुशजी, एक अजून असं वाटतं की शरद पवारांसारखे जे राजकीय नेते आहेत, एवढ्या अनुभवाचे दिग्गज नेते, ते एखादं वक्तव्य करतात तेही ऐन निवडणुकीत, त्याचं टायमिंग सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. हे वक्तव्य आजच्या घडीला निवडणुकीच्या मध्ये करणं तुम्ही कसं बघता? नाही, पवार साहेब कोणतं वक्तव्य आपण म्हणाल ते खरं आहे की पवार साहेब अचूक टायमिंग साधत असतात. अर्थात त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे किंवा त्यांची भविष्याची वाटचाल काय आहे हे मला सुद्धा म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा काही समजू शकत नाही. इतरांना समजेल की नाही त्याच्याबद्दलही माझ्या मनामध्ये शंका आहे. पण कुठेतरी पवारसाहेब ज्या वेळेला बोलतात त्याच्यामध्ये फार मोठा मतितार्थ असतो आणि कदाचित तो भविष्यकाळामध्ये आपल्याला त्या मतितार्थाचं रूपांतर झाल्याचं पाहायला मिळू शकतं. अर्थात पक्षाने तशा प्रकारचा कुठलाही आजपर्यंत निर्णय घेतलेला नाही. आज देखील आम्ही सकाळी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती साहेबांबरोबर आहे. श्रीगोंद्याला आमची एक सभा झाली, शिरूरला झाली आणि आता सुद्धा नगरमध्ये सभा चालू आहे. आपल्या 0 अवरसाठी मी या ठिकाणी आलो. थोडीशी आमची साहेबांबरोबर चर्चा देखील झाली. खरं तर हा जो मतितार्थ आहे तो आपल्याला विधानसभेच्या आधी कळण्याची शक्यता किती आहे?
त्याचं उत्तर फक्त आणि फक्त शरदराव पवारच देऊ शकतात. मी खरं तर आपले खूप खूप धन्यवाद करते. आपण सभेतून खास वेळ काढला 0 आवर्ससाठी आणि आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप धन्यवाद. आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, शरद पवारांचं भाकीत खरं ठरेल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण 52,000 मतं. 82% होय म्हटलंय, 18% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 6,000 मतं. 77% होय म्हटलंय, 23% नाही. फेसबुकवर एकूण 4,000 मतं. %61 होय म्हटलंय, 39% नाही. आता बघूया एकचा कौल. 75% होय म्हटलंय, 25% नाही. लोकसभेच्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आणि चर्चेला उधाण आलं. फेब्रुवारीमध्ये पुण्यात राष्ट्रवादीची एक बैठक झाली आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यात तथ्य नसल्याचं पवार सुळे यांना स्पष्ट करावं लागलं होतं. खरं तर अशा विलिनीकरणाच्या चर्चा 1999 नंतर अनेकदा ऐकायला मिळाल्या आहेत. बऱ्याचदा शरद पवारांवर कुरघोडी करण्यासाठी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी कधी थेट तर कधी सूचक प्रस्तावही देऊन झालाय. 2019च्या लोकसभेनंतर शरद पवारांनी राहुल गांधींची भेट घेतली तेव्हा सुद्धा अशीच चर्चा झाली होती. त्यानंतरच्या विधानसभेच्या तोंडावर ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी असंच सूचक विधान केलं होतं. दोन्ही पक्ष थकले आहेत, दोन्ही पक्ष एकत्र यावेत असं ते म्हणाले होते. त्यावरही बराच खल झाला होता. मुळात 25 वर्षांपूर्वी ज्या कारणासाठी शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडत नवा पक्ष स्थापन केला होता ते कारण सुरुवातीच्या अवघ्या 6 महिन्यात दोघे पक्ष सरकारमध्ये एकत्र आल्यानं इर्रेलेव्हंट ठरलं होतं. आता तर शरद पवारांकडे तो पक्षही शिल्लक नाही आणि आमदार कार्यकर्तेही कमी आहेत. त्यामुळे पुन्हा विलिनीकरण शब्द ट्रेंड होतोय. काँग्रेसकडेही शरद पवारांसारख्या नेतृत्वाची गरज आहे आणि सुप्रिया सुळेंनाही राष्ट्रीय पातळीवर एखादा पक्ष हवा आहे. त्यात राष्ट्रीय पातळीवर एकच पक्ष असला तर मोदी विरोधी राजकारण मजबूत करण्यासाठी उपयोग होईल अशीही भावना आहे. शक्यता अनंत आहेत. त्यातल्या किती प्रत्यक्षात उतरतील याकडे आपलं लक्ष असेल. जसं मी बुलेटिनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आजचा दिवस वक्तव्य आणि त्यावरून पेटलेल्या वादांचा राहिला. याच वक्तव्यांच्या मालिकेत सॅम पिट्रोडांना विसरून कसं चालेल? अवघ्या 6 दिवसांपूर्वी भारतीय प्रवासी काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पिट्रोडांनी अमेरिकेत बसून वारसा टॅक्सवरून वक्तव्य केलं होतं. त्यावरून सुरू झालेला वाद शमतो न शमतो तोच सॅम पिट्रोडा यांच्या नव्या वक्तव्यावरून आणखी एक नवा वाद सुरू झालाय. एका पॉडकास्टमध्ये बोलताना सॅम म्हणतात, ईशान्य भारतातले लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिम भारतातले लोक अरबांसारखे दिसतात, उत्तर भारतीय गोऱ्यांसारखे तर दक्षिण भारतातले लोक हे आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. दुसरीकडे भारतात एवढी विविधता आहे तरी आम्ही एक आहोत असं सांगताना पिट्रोडांनी या उपमा दिल्या होत्या. सॅम पिट्रोडांनी नेमकं काय वक्तव्य केलंय ते आधी पाहूयात. We are a shining example of democracy in the world. We have survived 70 years, 75 years in a very happy environment where people could live together, leaving aside few fights here and there. We could hold country together as diverse as India.
where people on east look like Chinese, people on west look like Arab, people on north look like, maybe white, and people in south look like Africa. Doesn't matter. We are all brothers and sisters. We all respect different language. We all respect different religion, different look, different custom, different food. And as a Gujarati, I love dosa. I love idli. That's my food. That's no longer South Indian food. Okay, that's the India I. सॅम पेट्रोडांच्या याच वक्तव्यावर होता आपला दुसरा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. ईशान्येतील चीनी तर दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन दिसतात. सॅम पेट्रोडांच्या वक्तव्याचा काँग्रेसला निवडणुकीत फटका बसणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पेट्रोडांच्या नव्या वक्तव्याचा नवा वाद सुरू असतानाच थोड्याच वेळापूर्वी म्हणजे आज संध्याकाळी 7:15च्या सुमारास काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सॅम पेट्रोडांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी मंजूर केल्याची माहिती ट्विट करून दिली. खरं तर ही काही पहिलीच वेळ नाहीये की सॅम यांच्या वक्तव्यानं वाद झाला. 1984 सालच्या शीख दंगल असो की 26/11चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला असो, इतक्या संवेदनशील विषयांवर सॅम पेट्रोडांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली. शीख दंगलीविषयी बोलताना ते म्हणाले होते की 1984 साली दंगल झाली तर झाली आणि मुंबईत हल्ल्याविषयी बोलताना असे हल्ले होत असतात असं पेट्रोडांनी वक्तव्य केलं होतं. त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते. आताही भारतीयांच्या रंगावरून बोलत असताना केलेल्या वक्तव्यानं विरोधकांना आयतीच संधी मिळाली, ज्याचा पुरेपूर फायदा घेत भाजपनंही काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणातील प्रचार सभेतून राहुल गांधींवर निशाणा साधला. काय म्हणालेत पंतप्रधान पाहूया. शहजादे, आपको जवाब देना पड़ेगा. चमड़ी के रंग के आधार पर मेरे देशवासियों का अपमान मेरा देश सहन नहीं करेगा और मोदी तो कतई नहीं करेगा. इथे भाजपनं आरोप सुरू केले तर तिथे काँग्रेसनं मात्र या खेपेला सॅम यांच्या वक्तव्यावरून हात झटकले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पेट्रोडांच्या वक्तव्याशी काँग्रेस सहमत नसल्याचं सांगितलं. ही काँग्रेसची भूमिका नाही असं रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. सॅम पेट्रोडा हे भारताचे नागरिक पण नाही, ते अमेरिकेचे नागरिक आहेत. तर त्यांच्या वक्तव्याला ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तो त्यांनाही आहे. अमेरिकेत आपल्यापेक्षा जास्त आहे अधिकार, त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे. त्यामध्ये फार गांभीर्याने घ्यायची काही गरज नाही. ते त्यांचं वक्तव्य व्यक्तिगत वक्तव्य, काही काँग्रेस पक्षाचं वक्तव्य नाही आहे किंवा ते काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाही आहेत. जिथे सॅम पेट्रोडा यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि पंतप्रधान मोदींनी फ्रंटफूटवर येत काँग्रेसला घेरलं, त्याच सभेत मोदींनी केलेल्या एका वक्तव्यामुळे काँग्रेसलाही फाईटबॅक करण्याची संधी मिळाली. कधी विकास तर कधी घराणेशाही, कधी नकली शिवसेना तर कधी शरद पवार, कधी शहजादा तर कधी घोटाळे, असे काँग्रेसला घेरण्याचे विविध मुद्दे नेहमीच मोदींच्या भाषणात ठळक असतात. पण आज तेलंगणाच्या करीमनगरमध्ये घेतलेल्या सभेतून मोदींनी एक असा विषय काढला ज्यावरून गेली 5 वर्ष काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्यानं संधी मिळेल तेव्हा मंच कोणताही असतो, संसद असो की ग्रामसभा, भाजप आणि मोदींवर टीका करत आलेले आहेत. राहुल गांधी नेहमीच मोदी सरकारला उद्योगपतींचं सरकार म्हणत अडाणी अंबानींसाठी हे सरकार काम करतंय अशी वक्तव्य करतात. आतापर्यंत अडाणी अंबानी विषयावर फार न प्रतिक्रिया देणाऱ्या मोदींनी आज जाहीर सभेत ह्याच 2 उद्योगपतींवरून राहुल गांधींवर हल्लाबोल केला. पाहूयात. कांग्रेस के शहजादे पिछले 5 साल से
सुबह उठते ही माला जपना शुरू करते थे, 5 उद्योगपति, 5 उद्योगपति, 5 उद्योगपति। फिर धीरे धीरे कहने लगे अंबानी अडानी, अंबानी अडानी। लेकिन जब से चुनाव घोषित हुआ है, इन्होंने अंबानी अडानी को गाली देना बंद कर दिया। मैं आज तेलंगाना की धरती से पूछना चाहता हूं, जरा ये शाहजादे घोषित करें कि इस चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है, काले धन के कितने बोरे भर करके रुपये मारे हैं, क्या टेम्पो भर करके नोटे कांग्रेस के लिए पहुंची है, क्या सौदा हुआ है? जरूर दाल में कुछ काला है। इकडे मोदींनी प्रश्न उपस्थित केले तर तिकडे काँग्रेसनं उत्तर द्यायला सुरुवात केली। काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडियातून राहुल गांधींचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, तो आधी पाहूया। आपको निर्णय लेना है, या अदानी की सरकार बनानी है, मोदी की सरकार बनानी है, मोदी और अदानी जी की, या फिर किसानों की बनानी है, गरीबों की बनानी है। हिंदुस्तान का धन लेकर इन्होंने 22 लोगों के जेब में डाला, अदानी अंबानी इन लोगों के जेब में। हमने मनरेगा योजना दी, कहते हैं गरीबों को आलसी बना रहे हैं। किसान का कर्जा माफ होता है, कहते हैं देखो बिगाड़ दिया किसानों को। अदानी को लाखों करोड़ रुपए दिया जाता है, वो नहीं बिगड़ता। देश के सारे एयरपोर्ट, सारे पोर्ट्स, इंफ्रास्ट्रक्चर, डिफेंस इंडस्ट्री, सारी की सारी इन्होंने एक व्यक्ति को पकड़ा दी। अदानी जैसे लोग हैं जिनकी आंख आपकी जमीन पर, आपके जंगल पर और आपके जल पर है, और ये नरेंद्र मोदी जी के खास मित्र हैं। 2 मे ते 7 मे अशा 5 दिवसांमधील 5 सभांमधून राहुल गांधींनी केलेली वक्तव्य आपण पाहिली। काँग्रेसनं फक्त सोशल मीडियातूनच नाही तर जाहीर सभांमधूनही मोदींना उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही एबीपीशी बोलताना थेट मोदींनाच उलट प्रश्न विचारले आहेत, ते पाहूया। प्रधानमंत्री जी से ये सवाल करना चाहती हूँ, हमारे देश के शहंशाह जी से मैं ये सवाल करना चाहती हूँ कि जो देश की सारी संपत्ति है उन्होंने किसको दी है? ये देश के सामने एक बार मंच में बोल दें कि देश का कोयला, देश का पावर, देश के हवाई अड्डे, देश के बंदरगाह, देश की सड़कें आज किसको सौंप दी गई हैं। ये एक बार कह दें, मेरी चुनौती है, मंच पे कह दें, फिर उनके सारे सवालों का जवाब आ जाएगा। आता जाऊया आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहूयात आपल्या मीडिया सेंटरवर। जे उशीर आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा। ईशान्येतील चीनी तर दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन दिसतात। सॅम पिट्रोडांच्या वक्तव्याचा काँग्रेसला निवडणुकीत फटका बसणार का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया। एक्सवरून सुनील फुंडे, पिट्रोडाच्या वक्तव्याचा काँग्रेसला निवडणुकीत काही फटका बसणार नाही। यूट्यूबवरून अभिजित नाईक, आता लोकांना रोजगार, शिक्षण पाहिजे, त्यामुळे पिट्रोडाच्या वक्तव्याचा फार थोडा परिणाम होईल। यूट्यूबवरून विनोद दाढल, काहीच फरक पडणार नाही, त्या गोष्टीकडे कोणी लक्ष पण देत नाही। फेसबुकवरून संतोष पाटकर, नक्कीच फटका बसणार, भाजपला जातीवादी पक्ष म्हणणाऱ्या काँग्रेसकडून ही अपेक्षा नव्हती। तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे पोल रिझल्ट पाहण्याची। तोच कौल पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरवर। परत एकदा आजचा दुसरा प्रश्न। ईशान्येतील चीनी तर दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन दिसतात। सॅम पिट्रोडांच्या वक्तव्याचा काँग्रेसला निवडणुकीत फटका बसणार का? एकूण 21,000 मतं यूट्यूबवर। 62% होय म्हटलंय, 38% नाही। इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं। एकूण 70% लोकांनी होय म्हटलंय, 31% नाही। फेसबुकवर
37% लोकांनी होय म्हटलंय, 63% नाही. एक्सचा कौल बघूया. 48% होय म्हटलंय, 52% नाही. एकेकाळी काहीतरी वादग्रस्त बोलून राजकारण पेटवायचे काम काँग्रेसकडून मणिशंकर अय्यर किंवा दिग्विजय सिंग करत होते. 2014 पासून हेच काम सॅम पिट्रोडा करत आहेत असं नव्या पिढीला वाटू शकतं. पण ते अमेरिकेत राहणारे भारतीय आहेत. एक काळ असा होता की सॅम पिट्रोडा देशाच्या पंतप्रधानांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. ते नेहरू गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांचे सल्लागार म्हणून पिट्रोडांनी काम केले आहे. 1984 ते 1990 या काळात त्यांनी देशातील विविध महत्त्वाची पदं भूषविली. ते दूरसंचार आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे ते अध्यक्ष सुद्धा होते. UN मध्ये पंतप्रधानांचे सल्लागार सुद्धा होते. अलीकडच्या काळात मोठी निवडणूक असली की त्यांचे वक्तव्य येतात आणि आपल्याच पक्षाला म्हणजे काँग्रेसला अडचणीत आणतात. आंतरराष्ट्रीय विषयावर राहुल गांधी त्यांचा सल्ला घ्यायचे, त्यामुळे राहुल गांधींसह पिट्रोडा सुद्धा टीकेचे धनी होत असतात. या निवडणुकीत 8च दिवसात 2 वेळा त्यांनी वादग्रस्त विधान करून काँग्रेसला अडचणीत आणले आहे. निवडणुकीचे आणखी 4 टप्पे बाकी आहेत. राजकारणात काय म्हणायचे आहे, इन विच स्पिरिट द सेंटेन्स इज सेड, यापेक्षा ते कसे म्हटल्या जाते त्याला जास्त महत्त्व आहे. त्यात निवडणुकीचा काळ, अशा काळात सॅम पिट्रोडांच्या अशा आक्षेपार्ह वादग्रस्त विधानांचा जास्तीत जास्त फायदा भाजपला होईल यात शंका नाही. आता बातमी धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नामांतर वादासंदर्भातली. नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा आज मिळालाय. उच्च न्यायालयानं नामांतर विरोधी याचिका फेटाळत एक प्रकारे या दोन्ही नावांना मान्यता दिली आहे. त्याचं झालं असं की महाराष्ट्र सरकारनं उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं होतं आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर. त्याला केंद्र सरकारनेही मान्यता दिली होती, हे आपल्याला माहिती आहेच. मात्र या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ते आव्हान हायकोर्टानं आज फेटाळलं आहे. याबाबतच्या याचिकांवरील सुनावणी ऑक्टोबर 2023 मध्येच पूर्ण झाली होती. राज्य सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती द्यायची की नाही त्याबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. आज उच्च न्यायालयानं या याचिका फेटाळल्या आणि दोन्ही जिल्ह्यांच्या नव्या नावांवर शिक्कामोर्तब केले. लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना हा निर्णय येणं याचा राजकीय फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद हे नाव 125 वर्षांपूर्वी निजाम उस्मान अलीच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. तर मुघल काळात मूळ खडकीचं औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद हे नाव देण्यात आलं होतं. खरं तर औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामकरण करण्याची घोषणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. 1988 साली बाळासाहेबांनी जाहीर सभेतून औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करणार अशी घोषणा भर सभेत केली होती. तेव्हापासून हा मुद्दा राजकीय बनला होता. पुढे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा केली. मात्र सरकार अल्पमतात होतं असं म्हणत जेव्हा शिंदे फडणवीस सरकार आलं तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा नामांतराची घोषणा केली. त्यानुसार औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरणाचा निर्णय झाला. त्याविरोधात आलेल्या याचिकांवर आज निकाल आलाय, ज्याचा महायुतीला राजकीय फायदा होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.